हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचंही स्वागत आहे आणि जे आता जॉईन झालेत त्यांचंही मनापासून खूप खूप स्वागत आहे। मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, अधूनमधून सुद्धा तुम्हाला मी इतर काही शिकवत असते। आज आपण पाहणार आहोत ग्लास गळा, चौकोन गळा कशा पद्धतीने कटिंग करायचा आणि ग्लास गळा कशा पद्धतीने कटिंग करायचा। आपण हे दोघं गळे इथे मी तुम्हाला व्यवस्थित असं आखून दाखवणार आहे, म्हणजे समजून सांगणार आहे। तुम्ही व्यवस्थित बघा। आणि आपण शोल्डर किती घ्यायचं, खूप मैत्रिणींची कमेंट आहे की छाती एवढी असेल तर आपण शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा। पण या चॅनलवर सर्वच माहिती अगदी परफेक्ट शिकणार आहोत, पण ते स्टेप बाय स्टेप। आता आपण इथे बघूया ग्लास गळा कसा कटिंग करायचा। ब्लाउजचं माप आहे, म्हणजे ब्लाउजची उंची आहे 13 इंच आणि छाती आहे 32 इंच। तर 32 इंचासाठी आपण इथे ग्लास गळा कटिंग करून घेणार आहोत। बॅक साईड इथे मी ही बंद बाजू घेतलेली, ही बंद गळी आहे। ब्लाउजची उंची 13 इंच आहे आणि त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची, म्हणजे 14.5 आपली ही ब्लाउजची उंची झाली। आणि छाती 32 असल्यामुळे आपण इथे शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच। किती? 5.25। आणि मुंडा ठेवणार तो आपण 5.5 इंच। व्यवस्थित असं लक्ष द्या। 5.5 इथे मुंडा घेतला। आता छातीची गडी घेऊया आपण। छातीची गडी घेण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो। 32 असल्यामुळे किती आला? 8 इंच येतात। 8 चौक 32 होतात आणि 8 मध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवायची, म्हणजे 9.5ची आपल्याला इथे गळी ठेवायची। गळा रुंदी छाती 32 असल्यामुळे आपण गळा रुंदी इथे ठेवणार आहोत 2 इंच। किती? 2 इंच। आणि शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून इथे क्रॉस आपल्याला घ्यायचं, इथे अर्धा इंच घ्यायचं। अर्धा इंच घेऊन असं क्रॉस इथे जोडून घ्यायचे। पाठचा गळा घेणार आहोत 10 इंच। ग्लास गळा कटिंग करायचा आहे। आता ग्लास गळा कटिंग करण्यासाठी इथे आपण घेणार आहोत 1 इंच। किती? 1 इंच। 1 इंच घेतलं। इथे हा ग्लास गळा आपण अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे। समजलं का तुम्हाला? आपण वरून किती घेतला? 2 इंच घेतले आणि गळ्याचा शेप देण्यासाठी खाली आपण इथे 1 इंच घेतला आहे। कारण वरती 2 इंच आणि खाली 2 इंच जर आपण घेतलं तर इथं कसा चौकोन गळा तयार होतो। कुठला गळा तयार होतो? चौकोन गळा तयार होतो। वरती 2 इंच आणि खाली 2 इंच जर आपण बरोबर घेतलं तर इथे चौकोन गळा तयार होतो। पण आपल्याला इथे चौकोन गळा तयार नाही करायचा होता, इथे ग्लास गळा तयार करायचा होता, म्हणून आपण काय केलं, इथे 1 इंच घेऊन इथे आपण गळ्याचा आकार दिलेला आहे। आणि मुंड्याचा आकार कसा द्यायचा? मुंड्याचा आकार देताना हे बघा, आपण ज्यावेळेस ब्लाऊज फिटिंग करतो तेव्हा मुंड्याच्या इथे म्हणजे काखेखाली चून येते, हो की नाही? तर चून नको यायला पाहिजे म्हणून आपल्याला इथे 1 इंच मी इथे, आपण किती घेतो? 1.5 इंच घेत असतो ना, तर इथे मी 1 इंच इथून मी क्रॉस घेतले। किती? 1 इंच। 1 इंच घेऊन आपल्याला इथे हे बघा, इथे हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देताना याच्या मधोमध आपल्याला असे इथं मिळवायचं आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी असं मिळवायचं आहे। आपण गळाही आखून घेतलेला आहे आणि मुंड्याचा आकारही दिलेला आहे। आता टक्स कशा पद्धतीने द्यायचे? टक्स देताना जर तुम्हाला असं व्यवस्थित समजत नसेल, इथून जर तुम्हाला लवकर लक्षात येत नाही टक्स कसे घ्यायचे, तर टक्स घेताना शोल्डरच्या बरोबर मध्ये करायचा, म्हणजे आपले टक्स मागे पुढे होत नाही। काय करायचं? टक्स घेताना शोल्डरच्या मधोमध घ्यायचं। हे बघा, हे जे शोल्डर आहे ना, याचं बरोबर निम्मे करायचे
आणि असं मधोमध घ्यायचं. मधोमध घेऊन हे बघा असं मधोमध ठेवायचं. मधोमध घेऊन इथे मी निशाण करून घेतलेली आहे आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच. किती? 4 इंच. लांबीप्रमाणे आपले टक्स कमी जास्त होतात ते लक्षात घ्या. इथे आपण 4 इंच घेतले. 4चे 4.5 झाले तरी चालेल, कारण जास्त लांबीला जर टक्स झाले तर ते व्यवस्थित ब्लाऊज दिसत नाही. इथे मी घेतले 4 इंचाची टक्स. आणि शिवताना आपल्याला इथं घ्यायचे इकडून अर्धा इंच घ्यायचे आणि इकडून अर्धा इंच घ्यायचे. म्हणजे आपलं कसं आहे पूर्ण हा 1 इंच असं आतमध्ये टक्समध्ये हा कपडा दाबला जातो, म्हणजे शिवला जातो. समजलं का तुम्हाला? गळा कटिंग करून घेऊया. आणि शोल्डरच्या इथे आपण क्रॉस का घेतो, हे तुम्ही जर क्रॉस घेतलं नाही तर तुमचं शोल्डर उतरणार आहे, लक्षात घ्या. म्हणून इथे अर्धा इंच खाली क्रॉस घ्यायचं. दोघं बाजूने आपण हे आखून घेतलेलं आहे, म्हणजे मार्जिन शिलाई. हा ग्लास गळा अशा पद्धतीने कटिंग झालेला आहे. आणि गळ्याची पट्टी कशी लावायची? गळ्याची पट्टी कटिंग करताना हा भाग बंद ठेवायचा. जर आपल्याकडे जर जास्त कपडा नसेल तर काय करायचं, सरळ पट्ट्या घ्यायच्या. हे बघा, गळा कटिंग करताना काय करायचं, हा बंद कपडा घ्यायचा. बंद कपडा घेऊन हे असं ठेवून आखून घ्यायचं. म्हणजे मी तुम्हाला इथं दाखवते की कटिंग कसं करायचं. खाली 1 इंच ठेवायचं आपण. हे बघा, खाली असं 1 इंच ठेवायचं. खालची पट्टी ही अशी 1 इंच खाली ठेवायची आणि आहे तसं आपण इथे असं आखून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने इथे आखून घ्यायचं. असं आखून घ्यायचं आणि 1-1 इंच आपण हे अशा पद्धतीने कटिंग करून असंच्या असं आपल्याला एक गळ्यावर ठेवायचं आहे. आणि जर आपल्याकडे जास्त कपडा नसला ना तर मग काय करायचं, पट्ट्या कटिंग करायचे सरळ. जी आपली ही गळपट्टी निघालेली असते ना बघा, ही जी आपली पट्टी निघालेली साईडची गळ्याची पट्टी, तर हिला सरळ कटिंग करायची. 1-1 इंचाची हिला सरळ कटिंग करून घ्यायची. जर आपल्याकडे जास्त कपडा नसेल तर काय करायचं, अशी कटिंग करून घ्यायची सरळ. हे मी तुम्हाला का दाखवते, कारण कपडा कमी पडतो ना, त्याच्यामुळे आपण हे पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. हे बघा, हा कपडा असा ठेवायचा, त्यावर हा गळ्याचा भाग ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं. जर कपडा कमी असेल तर अशा पद्धतीने इथे कटिंग करायचं. याची पट्टी घ्यायची आपण, ही 1 इंचाची पट्टी अशी कटिंग करून घ्यायची आणि असं हे जोडून घ्यायचं. हे बघा, असं जोडून घ्यायचं, म्हणजे इथे आपला गळा अगदी व्यवस्थित असं तयार होतो. हे बघा, अशा पद्धतीने असं जोडून घ्यायचं. जॉईंट झाल्यावर इथे हे जे कोणे आहेत ना, इथे कट लावायचे, म्हणजे आपला गळा अगदी व्यवस्थित असं तयार होतो. तुम्हाला हा गळा समजलाच असेल, कटिंग आणि गळपट्टी कशी लावायची. जर समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. ग्लास गळ्याची कटिंग आणि मापं मी कशा पद्धतीने टाकले हे तुम्हाला समजलंच असेल. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर समजला असेल तरी कमेंट करून सांगा, नसेल समजला तरीसुद्धा कमेंट करून सांगा. तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास संपूर्ण कोर्स करायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे A to Z संपूर्ण अगदी परफेक्ट शिकवलं जाते. नक्की तुम्ही ह्या चॅनलचा लाभ घ्या. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.